नमस्कार मंडळी. जादूच्या 3 पायऱ्या आणि चमत्कार हे नाव ऐकून कदाचित तुम्हाला असं वाटेल की ही आमच्या लहानपणी कशा जादूच्या पुस्तकं असायची. जादूचा पिंजरा, जादूचा पोपट, जादूची छडी, असंच काहीतरी आज मी सांगणार आहे की काय, हो ना? मंडळी, तसं काहीही नाही. आपला नेहमीचाच विषय आहे. नवीन वर्ष येत आहे व त्यासाठी आपल्याला तयार व्हायचे आहे. आत्तापर्यंत आपण बरेच काही शिकलो, ते आचरणातही आणले आणि त्याची चांगली फळेही चाखली. आता आपल्याला त्यामध्ये एक्सपर्ट व्हायचे आहे. तर त्यासाठी या 3 पायऱ्या किंवा 3 कृती आपण जर का आपल्यामध्ये बाणवू शकलो तर आपल्या कोणत्याही इच्छा, स्वप्न लवकरात लवकर आपण सत्यामध्ये उतरवू शकतो. हो मंडळी, हे घडतं, नक्की घडतं. नमस्कार, मी प्रेरणा प्रकाश. आपल्या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपण इथे आपलं आयुष्य कसं छान होईल, सहज, सोपं, सुंदर होईल, आपल्यासाठी अनुकूल होईल, यासाठी विविध विषयांवर चर्चा करत असतो. आकर्षणाचा सिद्धांत, अवचेतन मनाची शक्ती, एकाग्रता, जीवनाचे आयोजन नियोजन, फायनान्सचे आयोजन नियोजन यांसारख्या गोष्टींविषयी आपण बोलत असतो. मंडळी, आपल्या इच्छा झटपट प्रत्यक्ष देण्यासाठी आपल्याला 3 त्रिकाळ आनंदी राहायला हवे. हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. त्याशिवाय या 3 अशा कृती आहेत किंवा अशा पायऱ्या आहेत ज्यांनी आपली इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग बघूया. नंबर 1, भूतकाळातील आपल्याला मिळालेल्या चांगल्या गोष्टी आठवा. म्हणजे आपल्या बालपणी किंवा तारुण्यामध्ये आपल्याला किती चांगल्या गोष्टी आणि किती सहज मिळाल्या होत्या त्या आठवा. त्यावेळचा आपला आनंद, सळसळता उत्साह तो आठवा. त्या तारुण्यात तर मीच माझ्या रूपाची राणी किंवा मीच माझ्या मनाचा राजा असा आपला आविर्भाव असतो, नाही का? आणि असे असंख्य प्रसंग ज्यांनी आपल्याला त्यावेळी अगदी आनंदाच्या शिखरावर नेऊन ठेवले, अभिमानाचे क्षण दिले, कौतुकाची थाप दिली. असे कितीतरी प्रसंग आपल्याला आठवायचे आहे. अशा किमान 5 महत्त्वाच्या प्रसंगांची आठवण काढा. त्याच आनंदी भावामध्ये जा. तेच कौतुक, तोच अभिमान अनुभवा आणि त्या प्रसंगाबद्दल, माणसांबद्दल, गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करून 3 वेळा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे म्हणा. हो मंडळी, उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपण खूप आजारी आहोत आणि त्यातून आपल्याला लवकर बरे व्हायचे. त्यासाठी आपल्याला आपल्या बालपणातील किंवा तारुण्यातील असे आनंदी प्रसंग आठवायचे आहेत ज्यामध्ये आपल्या या काटक, कणखर, चपळ, बांधेसूद शरीराने साथ दिली आणि यश प्राप्त झाले, आनंद मिळाला, अभिमानाचे क्षण अनुभवले. उदाहरणार्थ, शाळेत आपण मैदानी खेळामध्ये नंबर 1 होतो. लांब उडी, धावणे, उंच उडी यामध्ये आपलं हात धरणारं कोणीही नव्हतं. आपण उत्तम डान्सर होतो किंवा उत्तम ट्रेकर होतो. सगळी शिखरं आपण पालथी घातली होती. बॅडमिंटन, कबड्डी, खो खो यांच्या आंतरशालेय किंवा आंतर कॉलेज मॅचेसमध्ये आपण कॅप्टन होतो, ते आठवा. तेव्हा तुम्हाला मिळालेली बक्षिसं, कप, कौतुक समारंभ ते आठवा. त्या आनंदात जगा, हर्षभरित व्हा, कृतज्ञ व्हा आणि या काटक निरोगी शरीराचे आभार माना. बघा काय चमत्कार होतो. दुसरी पायरी आहे ती म्हणजे वर्तमान काळातील आपले संचित. म्हणजे आत्ता सध्या आज माझ्याकडे काय आहे ज्याने आपले जीवन इतके सहज सोपे झाले आहे, त्याचा तुम्हाला कसा आधार वाटतो याकडे लक्ष द्या. मंडळी, कितीही बिकट परिस्थिती असली ना तरीसुद्धा काही चांगल्या गोष्टी, काही चांगल्या व्यक्ती या आपल्याकडे असतातच असतात. फक्त आपली त्याच्याकडे नजर जात नाही. तेव्हा बाकीच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून जे आपल्याकडे चांगलं आहे अशा गोष्टी शोधा. कमीत कमी 5-10 गोष्टी तरी अशा निघतीलच. त्यांचे प्रत्यक्ष नाव घेऊन त्यांचे आभार मानायचे आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे.
आपण आता इथे हेल्थचे उदाहरण घेतले आहे, तेच पुढे पहा. आपले गुडघे पाय दुखत आहे, चालता येत नाहीये, पण आज आपल्या दोन्ही किडन्या अतिशय उत्तमपणे काम करत आहेत. आपले हृदय 24 तास पंपिंग करत आहे, अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. आपली शाबूत असलेली सतसत विवेक बुद्धी आपल्याला नेहमी चांगलंच वागायला लावते. रक्त जे आपल्या पूर्ण शरीरभर ऑक्सिजन पोहोचवते, ती रक्ताभिसरणाची संस्था आज आपल्या शरीरात अतिशय उत्तमपणे काम करत आहे. त्यांना नजरेसमोर आणा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. शरीरातील इतर भाग जे खूप चांगल्या रीतीने तुम्हाला साथ देत आहेत, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. आणि तिसरी आणि शेवटची पायरी आहे ती म्हणजे आपल्या इच्छा. आपल्याला आपल्या जीवनात काय हवं आहे, आपलं जीवन आपल्याला कसं घडावं असं वाटत आहे. इथे आपल्याला काय हवं आहे हा भविष्यकाळ जरी असला ना, तरी विशिष्ट प्रकाराने आपल्याला इथे काम करायचं आहे. ते म्हणजे आपली इच्छा पूर्ण झाल्यावर काय होईल याचा आजच विचार करायचा आहे. कठीण परीक्षा आहे आणि हजारामध्ये पास होणाऱ्या 2-3 जणांमध्ये आपला नंबर लागला तर आपली अवस्था काय असेल याचा विचार करा. एखाद्या व्यक्तीला भेटण्याची तुमची फार तीव्र इच्छा आहे आणि अशी ती व्यक्ती आपल्यासमोर आली तर आपली अवस्था कशी होईल ते डोळ्यासमोर आणा. भावनेत राहा, ती भावना जगा, अंगावर आलेला तो शहारा अनुभवा आणि खुश व्हा. आता हेल्थविषयी म्हणाल तर गुडघेदुखीच्या त्रासातून आपण मुक्त झालो आहोत हे जर आपल्याला अवचेतन मनाला पटवायचे असेल तर गिरनारची यात्रा पूर्ण करून म्हणजेच 10,000 पायऱ्या चढून तुम्ही वरती दत्त मंदिरामध्ये ती सुंदर अशी दत्तमूर्ती तुमच्या डोळ्यांनी बघत आहात आणि त्याचे खूप खूप आभार मानत आहात की आज तुमची गिरनारची यात्रा पूर्ण झाली. मंडळी बघा, तुमचे दुखणे कुठच्या कुठे निघून जाईल. हो मंडळी, या 3 पायऱ्या कोणत्याही तुमच्या इच्छेला जर का लावल्या, तसं केलं तर तुमच्या इच्छा झटपट पूर्ण होण्यासाठी खूप मदत होईल. मंडळी, जादू बाहेर नाही आहे, ती आपल्या आतच आहे. तिला शोधा, तिला जागवा आणि चमत्कार घडवा. धन्यवाद.